बातमी शिवरायांच्या वाघनखा संदर्भातील आहे। लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून आणलेली महाराजांची वाघनख आजपासून पाहता येणार आहेत। साताऱ्यामधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये वाघनखांच्या प्रदर्शनाचं आज उद्घाटन होणार आहे। छत्रपती घराण्याचे वंशज तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे। यानंतर शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनख पाहता येतील। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी वाघनखांच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलंय। त्यामुळे आजपासून सर्वसामान्य नागरिकांना आता ही वाघनख पाहता येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय थोड्याच वेळात भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याच्या निमित्तानं तयारी करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये वाघनखांच्या प्रदर्शनाचं आज उद्घाटन पार पडतंय। वाघनख खरं तर याच वाघनखांवरून आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। मात्र आजपासून सर्वसामान्य नागरिकांना ही वाघनख आहे ती पाहता येणार आहेत आणि सातारा येथील वास्तू संग्रहालय आहे आणि या वास्तू संग्रहालयामध्ये खरं तर आज याचं भव्य असं आहे ते उद्घाटन केलं जाणार आहे। लंडनहून ही खरं तर वाघनख आणलेली आहेत। मात्र शिवाजी महाराजांच्या जशा पद्धतीने वेशा होता मावळे होते आणि हेच मावळे त्याच पद्धतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिवाजी महाराजांचे वंशज या सगळ्यांचं आहे ते स्वागत करणारा पाहायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर सारशीचे खेळ असतील त्या काळातले हे सर्व जे आहे ते सगळे युद्ध देखील आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। एका उत्साहाचं वातावरण आहे आणि याच उत्साहाच्या वातावरणामध्ये ही सगळी वाघनख आहे ते सर्वसामान्य नागरिकांना आजपासून खरं तर पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरासह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, सातारा।